सांगितलाय बघा. आपण उपासना दररोज वाचतो, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बघा तिच्याकडं. कंठस्थ करायच्या भानगडीत पडू नका, हृदयस्थ करा, आतमध्ये फोडून बघा त्या उपासनेला. किती सूत्र सापडतात तो आपल्या छोट्याशा 100 पानी उपासनेच्या पुस्तकेमध्ये. मोक्ष प्राप्तीचं रहस्य आपण दररोज वाचतो. त्यामध्ये या पुतनेला या 14 गावांना पादाक्रांत करण्यापासून थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत जालीम उपाय ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलेला आहे. ब्रह्मानंद महाराज म्हणतात, रामा, माझ्या जिव्हाग्री तुझे नाम वसो, माझे कान तुझी कथा ऐकोत, माझे डोके तुझ्या चरणी नेहमी नत असो, माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो, माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. हे काय आहे? या 14 इंद्रियांमध्ये त्या पुतनेचा प्रवास रोखण्यासाठी बांधलेले टोल नाके आहेत बघा, लक्षात घ्या. हे टोल नाके आहेत की तुम्ही तुमच्या जिभेनी अखंड नामस्मरण करा. ज्या रामाची सगुण मूर्ती बघायची आहे, ज्याच्यासाठी आपण पृच्छा करतो दररोज मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात की रामा तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल, त्या डोळ्यांनी या रामाची सदैव मूर्ती बघा, या हातांनी रामाची पूजा करा, या पायांनी रामाची प्रदक्षिणा करा, या कानांनी रामाची कथा ऐका. ब्रह्मानंद महाराज आपल्याला अतिशय जालीम उपाय देऊन जातात. पण हे वाचत असताना आम्हाला असं वाटतं की हे सगळं अव्यवहार्य आहे, कसं करायचं? बहुतेक ब्रह्मानंद महाराजांना स्वतःचा प्रपंच नव्हता, त्यामुळे त्यांना कदाचित प्रपंच माणसाची दुःख माहीत नसतील, म्हणून त्यांनी असं लिहून ठेवलं असावं. एकदा एक मनुष्य असाच प्रपंचाला कंटाळतो आणि एका साधूकडे जातो. म्हणतो, फार भांडण होता तो बायकोशी, काहीतरी मंत्र सांगा म्हणे की ज्याच्यामुळं तुम्ही काहीतरी साधू आहात, मंत्र सांगा की ज्याच्यामुळं चांगला प्रपंच सुखाचा होईल. म्हणे मी कानात दीक्षा देतो, तो मंत्र सतत पुटपुटायचा म्हणे जोरजोरात, कोणी आलं की करतो म्हणाला, आणि होतो की त्याचा प्रपंच सुखाचा. मित्र म्हणतो, अरे काय मंत्र दिला बाबा त्यांनी तुला असा की तुझा प्रपंच एकदम भांडण सुखी संपली, सगळे सुखी झाला, तुम्ही काय केलं नेमकं, काय मंत्र आहे मलाही सांग ना. काय नाही रे म्हणे, सोपा मंत्र. अरे पण काय मंत्र आहे? 3 अक्षरी मंत्र आहे म्हणे. कुठला मंत्र? हिला विचारून सांगतो म्हणे. तेवढा मंत्र मी सतत जपत असतो, कोणी आलं काही विचारलं हिला विचारून सांगतो. प्रपंचाचं स्वरूप श्रोते असं आहे, काय करावं? आणि मग अशा या प्रपंचामध्ये रामा, माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो, माझ्या हातांना तुझी पूजा घडो, या डोळ्यांना तुझी सगुण मूर्ती दिसो, या कानांनी तुझी कथा ऐको. हे अव्यवहार्य वाटतं. गोंदवल्यामध्ये ठीक आहे, 2-3 दिवस छान खायला प्यायला असतं, राहायला चांगली सोय आहे, महाराज माहेर वाशणीसारखे लाड करतात, इथं सगळं होतं. घरी गेल्यावर काय? आणि इथं तर भावाचा अभाव 1 सेकंद देखील नकोय. मोठा प्रश्नच आहे. मग ब्रह्मानंद महाराज खोटं बोलतायत का? ज्या ब्रह्मानंदांना महाराजांनी अगदी आपल्यासारखं करून टाकलं अशी त्यांची अवस्था आहे, ते अव्यवहार्य कसं सांगू शकतील? आम्हाला त्याचा अर्थ अजूनही नीट कळाला नाही, ही आमची शोकांतिका आहे. महाराज म्हणतात की माझा परमार्थ असा आहे की जो व्यवहारामध्ये जर उतरवता आला नाही तर मी माझे शब्द मागे घेईन, असा त्यांचा परमार्थ आहे. जर इथं निरंतर भाव ठेवायचा आहे, या भावाचा अभाव करायचा नाही, त्याच्यासाठी जर साधन दिलेलं आहे, 24 तास या उपासनेचं महत्व सांगितलेलं आहे, तर ही उपासना माझ्या भावशुद्धीमध्ये परावर्तित करण्यासाठी नेमकी कुठली गोष्ट मला नीट समजून घेतली पाहिजे. एक एक करून समजून घेऊ, आणि मग आपण जर ते आपल्या जीवनात उतरवू शकलो तर आपणच आपला आनंद घेऊ. रामा, तुझे नाम माझ्या जीवाग्री अखंड वसू दे. नाम तर अखंड चाललंच आहे. नामाचा अक्षरशः महापूर आपण सर्वजण करत आहोत. 13 कोटी जप तर गोंदवल्याचा दरवर्षीचा संकल्पाचा सहज महाराज लीलया आपल्याकडून करून घेत आहेत. पण ही पुतना मात्र अखंड आतमध्ये येते, हे देखील तितकंच खरं आहे. मग नेमकं चुकतं काय? महाराजच याचं उत्तर आपल्याला देतात. ज्या जिभेने नाम घ्यायचं आहे
त्या जीवेने अद्वा तद्वा लोकांची मी जर अंतःकरण दुखवत असेन तर लक्षात घ्या, या जीवेच्या आधाराने ही पुतना आतमध्ये येते आपल्या. महाराज यावरती काकुळतीला येऊन सांगतात तो की एक वेळ नाम घेतलं नाही तरी चालेल, पण माझ्यावर कृपा करा, कोणाचं अंतःकरण दुखवू नका म्हणाले. आणि श्रोतेहो, आपण बदलत नाही. उपासना करूत, सर्व करूत आणि तेवढ्याच उत्साहाने लोकांचे अंतःकरण देखील दुधूत कशी ही पुतना आपल्या जीवाग्री मार्गाने आत येण्यापासून आपण थांबवू शकू. त्यामुळं कोणाचं मन न दुखवणं असे शब्द उच्चारणं. समर्थ देखील आपल्याला म्हणतात, अंतःकरण लागेल धका ऐसे शब्द बोलू नका. ज्याच्यामुळे तुमचं अंतःकरण तुम्ही लोकांचं दुखवाल असे शब्द कधी बोलू नका.